नमस्कार. आपण पाहत आहात सत्य असत्य. यामध्ये आपण पाहणार आहोत आता लोकसभेच्या 2024च्या येऊ घातलेल्या निवडणुका याविषयी आपण महाराष्ट्रातील राजकारणाविषयी आणि या महाराष्ट्रामध्ये कोणा व्यक्तीची सरशी होईल असे जर तुम्हाला वाटत असेल तर प्रामुख्याने मराठा आरक्षणाचा विषय आणि महाराष्ट्रातील राजकारण याविषयी आपण या व्हिडिओमधून आपण चर्चा करणार आहोत. तरी या लोकसभेच्या येऊ घातलेल्या निवडणुकीच्या संदर्भात आपण महाराष्ट्रातील जागा वाटपाबाबत महायुती आणि इंडिया आघाडी यातील आपण रसिकेसपणा आणि एकमेकातील हेवेदावे प्रामुख्याने पाहिले आहे. आणि हे हेवेदावे पाहत असताना कोणाची युती आणि कोणाची लोकसभेची उमेदवारी कोणाची राहणार आणि कोणाची उमेदवारी राजकारणातून पत्ता कट होणार यामध्ये या दोन आघाड्यातून आपल्याला बरीचशी राजकीय चुणूक पाहायला मिळते. प्रामुख्याने या महाराष्ट्रातून आपण या इंडिया आघाडी आणि महायुतीतील सर्व पक्षाच्या आघाड्या आपण पाहत आहोत. त्यामध्ये प्रामुख्याने महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मराठा आरक्षण. मनोज जरांगे पाटलांनी मराठा आरक्षणाचा लढा जो उभा केला आणि तो लढा निवडणुकीच्या पुढे हळूहळू त्याची क्षमता हळूहळू कमी होत आली आणि आज तागायत पाहता मनोज जरांगे पाटलाचा हा मराठा आरक्षणाचा विषय हा राजकीयदृष्ट्या अतिशय पाठीमागे पाहायला मिळतो. कारण मला असे वाटते की मनोज जरांगे पाटील यांचे आरक्षणाचा मुद्दा कमी आणि राजकीय हेतू जास्त दिसतो आहे असे मला वाटते. परंतु निवडणुकीतून त्याला मराठा जनता ही कशा प्रकारे प्रोत्साहन देते आणि तो लोकसभेच्या निवडणुकीच्या निकालानंतरच आपल्याला पाहावयास मिळेल. आणि तो मुद्दा कितपत कुणाच्या इंडिया आघाडीच्या की महायुतीच्या कोणाला धोकादायक ठरतो हे पाहणे अत्यंत गरजेचं आहे. आज आपण या ठिकाणी या व्हिडिओमधून एवढे पाहत आहोत की महाराष्ट्रातील राजकारण हे दोन व्यक्तीच्या प्रामुख्याने आसपास खेळ निवडणुकीचा पाहतो आहोत. यामध्ये प्रामुख्याने राष्ट्रवादीचे शरदचंद्रजी पवार आणि भाजपाचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रामुख्याने आपल्या दोन ह्या व्यक्तीच्या आसपास राजकारण महाराष्ट्राचे पाहतो आहोत आणि त्यांची खेळी ही अंतिम होत आहे. आणि या लोकसभेला कुणाची सरशी होणार आपण निवडणुकीच्या निकालानंतरच पाहणार आहोत. तरी या व्हिडिओला आपण लाईक करावे आणि शेअर करावे अशी विनंती करतो आहे.